मला 1000 स्क्वेअर फूटचं काम आहे. त्यामध्ये तुम्हाला टोटल स्टील किती लागतं? 3 टन लागतं, बरोबर आहे. आता 3 टन जर तुम्ही 1 रुपया देऊन पोलाद घेतला, 3000 रुपये तुमचे वाढून जातील. आता वाढीव गेल्यानंतर तुमचा फायदा कसा व्हावा ते तुम्हाला सांगतो. 6 एम जर बघितले तर 3 टनामध्ये 1000 स्क्वेअर फूटला 6 एम जवळपास 450 किलो लागतील, बरोबर. 450 किलो म्हणजे क्विंटलामध्ये जर बघितलं तर 15 किलोचा फरक पडतो. म्हणजे 2.6 आणि 3 किलो 115 किलो मध्ये जी कंपनी रॉड देते ना, तीच पोलाद कंपनी 100 किलो मध्ये देते. म्हणजे जवळपास 15 किलोचा फरक पडतो. म्हणजे 15 चौक 60 म्हणजे 60 किलो तुम्हाला आहे अदर ब्रँडचं एक्स्ट्रा स्टील घ्यावं लागतं. पोलाद जे आहे ते तुम्हाला 60 किलोची बचत होते. आज जर बघितलं 6 एम सगळ्यात महाग येतं, बरोबर आहे. तर आजच्या जर रेट मध्ये बघितलं 60 किलोचा जर बघितलं तुम्हाला जवळपास 36 ते 4000 रुपयाचा फरक पडतो. आता विचार करा, तुम्ही 3000 रुपये देऊन पोलाद घेतला 3 टन माग, तर तुम्हाला 6 एम मध्ये पोलाद हे 4000 रुपयाची सेव्हिंग करून देतं. तर हे छोटस उदाहरण होतं की तुम्ही पोलाद घेतल्यावर तुम्ही फायदेशीर कसं असाल. तर घेते वेळेस वजन रेट बघा, रेट बघू नका, आणि त्याचं इलॉंगेशन, त्याची वाकाची ताकद बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचा कॉस्ट इफेक्टिव्ह फायदा होईल. आपलं बंडल बघितलं तर अदर बंडलला कसं हे आहे, कडे आहेत, कड्या येतात. आपल्या बंडलला कड्या येत नाहीत, बारीक स्ट्रीप येते, त्याचं बी वजन तुम्हाला वाचतं. आणि 6 एम जे समोरचं जर तुम्ही बघितला 2-2.5 फूट तुम्हाला कापूस घ्यावं लागतं अदर ब्रँडचं. आपले पूर्ण 1 इंच पण तुम्ही 6 एम वापरू शकता, कारण टॉप टू बॉटम तुम्हाला एकसारखा समान रॉड तुम्हाला भेटतो. तर हे झालं 6 एमचं आणि गजाळीचं किंवा पोलाद घेतल्यानंतर तुमचा फायदा कसा व्हावा. आता यानंतर आज जर बघितलं तर तुम्ही कंपनीचे रिंग वापरून घ्या. कंपनीचा रिंगाचा फायदा काय असतो? 140 डिग्री मध्ये रिंग असते. आपण जे मारतो किंवा जे मार्केटहून येतात रिंग तुम्हाला रेडीमेड, ते रिंग येतात 90 डिग्री मध्ये, बरोबर आहे. इंजिनियर तुम्हाला 140-135 डिग्री मध्ये रिंग मारायला लावतो. तर तेवढा हार्ड कंपनीमध्ये फक्त मशीन रिंग बनवते, आणि त्यामुळे गॅप येत नाही रिंग मध्ये. रिंग जर तुम्ही बघितला तर तुम्हाला डायामध्ये रिंग भेटते. तर आपल्या कॉन्टरला पोलाची रिंग आपण पुढच्या गाडीमध्ये टाकत आहोत, तर तुम्ही नक्की 6 एम ची रिंग वापरा. आणि तुम्ही एक बार जर नेली कंपनीची रिंग तर तुम्हाला नक्की त्याला रिझल्ट दिसेल आणि तुम्ही त्याचं चांगलं प्रकारे काम करता. तर हे होतं रिंगचा फायदा. मी टेप सांगितलं, बाइंडिंग वायर सांगितलं. आता आलं कॉलम कटिंग मटेरियल. आता मला सांगा, तुम्ही इथून एक गजाळीचा तुकडा आपल्या छडी नेता, त्याचे तुम्ही किती त्याला तुकडे 3 तुकडे करता 13-13 फूट, बरोबर आहे. जर तेच तुम्हाला मी रेडीमेड दिलं तर तेच तुम्हाला जर रेडीमेड दिलं, कटिंग करून दिलं डायरेक्ट, तर तुम्हाला तुमचं काम आसान होईल. आणि तुम्ही डायरेक्ट जाऊन रेडीमेड रिंग आणि ते कॉलम कटिंग मटेरियल 4 मीटर मध्ये तर तुम्ही त्याची बांधणी करू शकता. तर आपल्या पोलाद कंपनीनं काही न चार्ज लावता 4 मीटर कटिंग काढलेली आहे. त्यामुळे तुमची बचत व्हावी. आणि तुम्हाला सध्या ग्रामीण भागामध्ये लाईट राहत नाही, तुम्हाला कटिंग करायला अवघड जाते. त्यामुळे हे 4 मीटर आपण आणलेलं आहे. तर तुम्ही नक्की 4 मीटर वापरा, 10, 12 आणि 16 एम या 3 साईज मध्ये 4 मीटरची उपलब्ध आहे. आता यापुढे तुम्हाला कट करायची जरूरत नाहीये, तुम्ही फक्त डायरेक्ट 4 मीटर घेऊन जायचं आणि रिंग बी कंपनीची रेडीमेड आहे, डायरेक्ट तुम्ही घालून उभे करणार. तर हे पोलादनं नवीन चालू केलेलं आहे. सध्याला आम्ही 10, 12, 16 एम देतोय 4 मीटर मध्ये. याला कधी एक्स्ट्रा चार्ज लागत नाहीये, म्हणजे जसा मेकिंग चार्ज घेतात तसे चार्जेस आम्ही लावले नाहीत सध्याला. तर तुम्ही याचा नक्की पुरेपूर फायदा घ्या, आणि यामुळे तुम्हाला नक्की याचा फायदा आणि तुम्हाला पैसे भेटून जाईल. तर 4 मीटर सध्याला इथं अवेलेबल नाहीये. मी पुढच्या गाडीमध्ये 4 मीटर आणि रिंग हे पण टाकतो, ते दोन्ही तुम्ही वापरा आणि नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये बेनिफिट भेटेल. तर पोलादने हे नवीन 2 प्रोडक्ट आणलेले आहेत, 4 मीटर आणि रिंग. रिंग तर पहिल्यापासून होते, पण तुम्ही कंपनीचे रिंग वापरा, कारण की कंपनीचे रिंग हा मशीन बनवते. आणि इथले जे रिंग आहेत इथले कारखाने असतात, ते तुम्हाला डायामध्ये रिंग राहत नाही, जड रिंग असते. आणि जे वेस्ट गजाळी येते की नाही, त्या गजाळीची ते रिंग बनते. त्यामुळं घरमालकाचं नुकसान करू नका आणि तुमचा पण नुकसान होऊ देऊ नका, कारण की तुम्हाला पण गजाळी नरम पाहिजे रिंग मारते वेळेस, आणि स्टील पण नरम पाहिजे. तर पोलाद जे आहे, पोलाद 550D आणि QST. आता जर बघितलं QST हे काय आहे, जर तुम्ही बघले आज सगळ्या गजाळीवर TMT आणि TMS लिहून येते, बरोबर आहे. आज पोलाद एक गजाळी आहे की QST, म्हणजे ही टेक्नॉलॉजी ही महागडी आहे आणि जालन्यामध्ये फक्त पोलादच यूज करते. आज आपण जे रुपये जास्त घेतो ना, याच क्वालिटीमध्ये घेतो, हीच क्वालिटी आपण देतो. क्वालिटी पोलाद मेंटेन करते आणि तुम्हाला क्वालिटीचं उत्तम स्टील देण्याचा प्रयत्न करते. म्हणून आपली जी गजाळी आहे ती गजाळी QST टेक्नॉलॉजी म्हणते. 550D ही प्युअरली बनती,
डी म्हणजे डक्टिलिटी, गजालीमध्ये नरमता असते, कार्बन कमी असते आणि एफीचं प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे आपली गजाळी बेंड रिबेंड ही होऊ शकते. आणि बाकी जर गजाळी बोलतात तर कडक माल येतो. तुम्हाला ₹1.50 सबसिडी भेटल्या तरी ते तुम्हाला हानिकारक आहे. तुमच्या पैशाची पण बचत होत नाही आणि तुम्हाला काम करताना पण ते बरोबर तुम्हाला स्वतःला बेंड करताना त्रास होतो. तर पोलाद घेते वेळेस ह्या 4-5 गोष्टी विचार करावा जेणेकरून तुमची पैशाची बचत व्हावी. तर हे झालं पोलादचं प्रोडक्शन, पोलादने काय काय आणलेले आहेत. आणि आता जो प्रश्न असतील तर कृपया कोणी विचारा. ATM सहाय्याने जी साईज आहे 7-10, 7-13, 4-7 हे सगळे रे पोलाद